मस्त असा पाऊस पण येऊन गेलेला आहे. म्हणजे थोड्या वेळानंतर पाऊस येतो जातो. हा असं काही इकडच्या लेडीज लोकांचा काही पोशाख आहे, बघू शकता. आणि इकडे ते विकतायत ते पान फूल वगैरे जे काही असेल ते. इकडे आम्ही नाश्त्यामध्ये मस्त असा डोसा खातोय. डोसा मागवलाय आम्ही. आणि असा काही मंदिराचा परिसर आहे, समुद्र सुद्धा आहे. तर चला खूप मस्त व्ह्यू आहे, आपण बघूया आता जाऊन मध्ये. वाटलं जेवण जेवण एकदम चांगलं होतं. मस्त जेवण चांगलं होतं. पहिला व्ह्यू एक नंबर वाटतोय. भीती पण वाटते थोडीशी, बट ठीक आहे. गाड्या पण दिसत आहे. आणि आमच्या आई आहे ना खूप घाबरले आहे. आमची थोडी घाटली आहे भाई गाईच. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा व्लॉग आहे आमच्या ट्रिपचं सेकंड डे. तर फायनली आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे आलो आहे. म्हणजे मी सांगते तुम्हाला की आम्ही आलो आहे गोकर्णला, कर्नाटकमध्ये हम्पी गोकर्ण तिकडे आलेलो आहेत आम्ही. खूप ट्रॅव्हल केलं आम्ही काल दिवसभर. खूप मोठा घाट वगैरे सगळं काही एन्जॉय केलं. आणि आता सध्या आम्ही गोकर्णमध्ये आहोत. तर सारखा इकडे पाऊस चालू आहे, येतो जातो, पण वातावरण तर एकदम छान आहे. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. हे बघा इकडे आहे, आम्ही जिथे रूम घेतला आहे ना तिकडे असा समोरचा असा काही व्ह्यू आहे. मोठे मोठे झाडं आहेत खूप मस्त असे. आणि खरंच ॲटमॉस्फिअर खूपच छान आहे इकडचं. खूप असं हिरवळ आहे पूर्ण. आम्ही येताना रस्त्यामध्ये पूर्ण आम्हाला झाडं जंगल पूर्ण हिरवळ. आणि इकडे छान अशी साडी वेअर केली आम्ही तिघींनी पण, कारण की आम्हाला एका मंदिरामध्ये जायचं आहे. सो गेल्यावर दाखवतो. तिघी मस्तपैकी साड्या वेअर केल्या आहे. तर आम्हाला एका मंदिरामध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी साड्या वगैरे वेअर केल्या आहे. चलो आता मंदिरात जाऊ. चलो मस्त असा पाऊस पण येऊन गेलेला आहे. म्हणजे थोड्या वेळानंतर पाऊस येतो जातो. तर असं काही आम्ही चाललो आहे आता. आणि व्ह्यू तर खूप मस्त आहे, खूप सारी हिरवळ आहे इकडे. हे बघा, बघू शकता यहाँ के रस्ते अलग बड़े थे. खूप मस्त आहे. आणि आम्ही इकडे रस्त्यांची मजा घेत चाललो आहे. म्हणजे खूप छान वाटते. ही ग्रीनरी आहे खूप सारी इकडे. हे बघा मोठे मोठे नारळाचे झाडं वगैरे खूप सारे. असं काही रोड आहे इकडे. हे बघा खूप सारी ग्रीनरी दिसते, मस्त आहे. म्हणजे इकडे हिरवळ खूप सारी आहे. चलो हे बघा असं काही आहे इकडे सकाळचा व्ह्यू. आणि इकडे आपण साऊथ इंडियन आहे, काय स्पेशल असतं इडली वडा सांबार वगैरे. तर शॉप पण ओपन होत आहेत. आणि दादा आणि यांनी ना ते हे घेतलं आहे लुंगी, कारण की त्या मंदिरात आहे ना असंच घालून जावं लागतं. बघा असं काही घेतलं आहे त्या दोघांनी. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. हा असं काही इकडच्या लेडीज लोकांचा काही पोशाख आहे, बघू शकता. आणि इकडे ते विकतायत ते पान फूल वगैरे जे काही असेल ते. आता आम्ही मंदिराच्या जवळ चाललेलो आहे. हे बघा आम्ही चाललो आहे. बाकीचे दुकान वगैरे तर ओपन होत आहेत. सकाळी सकाळी गर्दी नसावी असं वाटते. हे बघा हे आहे मंदिर, महाबळेश्वर मंदिर. आणि इकडे सगळ्या जेंट्स लोकांनी तेच घातलं आहे मंदिरात, तेच घालून जावं लागतं. आणि इकडे आहे मंदिर महाबळेश्वर देव. इकडे आम्ही हे घेतलं आहे फूल वगैरे जे काही असतं ते. आणि चाललो आहे आता मंदिराच्या मध्ये. हे बघा मंदिराचं मधलं परिसर आहे असा काही. आता आम्ही मध्ये एंट्री केलो आहे. आणि इकडे जेंट्स लोकांनी शर्ट वगैरे पण घालायचा नसतो, त्याच्यामुळे यांनी हे शर्ट वगैरे काढलं आहे. असं मंदिराचा परिसर आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं मध्ये, पण मोबाईल काही अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मधलं काही दाखवता नाही आलं. सो आता दर्शन तर छान झालं आहे आमचं. आता आलो आहे आम्ही बाहेर. इथे अजून एक मंदिर आहे श्री महागणपती देव. तर इथे पण हे मंदिर आहे. तर या मंदिरात पण आम्हाला जायचं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि बाकी इकडे हे पान फुलं वगैरे देणार. त्या मंदिरात समोर आम्हाला हे नाही घेता आलं, मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ नाही घेता आली. सो असं काही आहे. इकडे आम्ही नाश्त्यामध्ये मस्त असा डोसा खातो आहे. डोसा मागवला आहे आम्ही. इकडे आम्ही चहा मागवला आहे. हा चहाचा कप आहे. आणि ही चहाची बशी इकडची. हे बघ वाटी, डायरेक्ट वाटीमध्ये चहा टाकून प्यायचा. वाटीमध्ये चहा टाकून प्यायचा. वाटी चाय पिऊ. चाय वाटी. इकडे आहे ना मॅग्नेट आहे, आणि आम्हाला मॅग्नेट घ्यायचं आहे. इतके सारे बघा घ्यायचे आम्हाला. आम्ही खूप कलेक्शन करतो, कुठे गेलं ना तर घेऊनच येतो. सो आता पण घेतो एक. आता डोसे खाऊन झाले. आता दुसऱ्या दुकानात आलोय आम्ही. आता इडली खातो. इथली इडली एकदम सॉफ्ट इडली. आम्हाला प्रत्येक गोष्ट खाऊन बघायची इडली कशी आहे. इकडे खूप पाऊस आहे आणि आता उळही पडलेलं आहे.
इतक्यात पाऊस इतक्यात ऊन असं काही आहे तिथे. इथलं नेचर खूप भारी आहेत, खूप ग्रीनरी आहेत आणि खूप नारळाची झाडं आहेत. आम्ही त्या मंदिरातलं दर्शन वगैरे केलं. महाबळेश्वर टेम्पल होतं ते, तर तिकडे दर्शन वगैरे घेतलं आम्ही. त्याच्यानंतर साडी वगैरे चेंज करून टाकली, आता ड्रेस वगैरे घातले आम्ही सगळ्यांनी आणि आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या स्पॉटला. तिथं सगळी लालमती दिसते गाईज. गाईज हे बघा लालमतीच्या तिकडं आणि सगळं लाल खडक आहे. चलो आम्ही थोडं थांबलोय रस्त्यात कारण की आम्हाला पाणी वगैरे घ्यायचं होतं, त्याच्यामुळे पाण्याची बॉटल घ्यायची आम्हाला. खूप तहान लागली त्याच्यामुळे. आणि तुम्हाला एकदा मी व्ह्यू दाखवते, जबरदस्त व्ह्यू आहे. हे जे झाडं वगैरे दिसतंय ना, असं बघायला ना इतकं भारी वाटतंय ना. बापरे, उंच उंच नारळ आणि ते सुपारीचे झाडं आय थिंक. मस्त झाड दिसतंय. चलो गाइस, पानी लेते हैं. चलो, बहुत गर्मी है, बहुत गर्मी है. उसको धूप लग रही है, उसने मस्त गॉगल्स डाले हैं. देखो देखो उसका लुक, उसका क्या बोलते हैं, आउटफिट ऑफ द डे. हम इकडे आईस्क्रीम घेतली आहे, दिखा दो. येस, सबने आईस्क्रीम लिए है. चला आता आम्ही आलोय मुरुडेश्वर टेम्पलला. एकदम भारी टेम्पल आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे, म्हणजे टेम्पलचा व्ह्यू खूप छान आहे. खूप मस्त मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवते मी आता पुढे. चलो, हे बघा, इथून ते गेट दिसतंय ना, तिथून मंदिराची एंट्री आहे. आणि हे जे उंच 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 दिसतंय ना, मंदिराचं आहे ते. आणि खूप मोठी भगवान शंकरांची मूर्ती आहे. चलो आता आतमध्ये जाऊया आपण. आणि असा काही मंदिराचा परिसर आहे, समुद्र सुद्धा आहे. तर चला, खूप मस्त व्ह्यू आहे, आपण बघूया आता जाऊन मध्ये. 18 मजली. आणि इकडे बघा समुद्र. हे बघा किती साऱ्या होड्या वगैरे आहेत आणि समुद्र. हे बघा किती मस्त व्ह्यू दिसतोय. इकडे सगळं ग्रीन लावलेलं आहे, खाली लोक इकडे फोटो वगैरे काढतात. बघा, हे बघा ना किती छान आहे. हा ना, मग किती मस्त आहे. आणि झोपलेत एकदम शांत बसले. मांजर वाटत होती तिला, किती भारी. हे बघा, आणि इकडे दिसते आपली महादेवाची मूर्ती. आणि इकडे बाजूला समुद्र आहे बघा, समुद्र. आता आम्ही इकडे मुरुडेश्वर मंदिरातच आहोत, पण जेवण करायला आलो. इकडेच अन्नछत्र होतं, सो आम्ही आलो इकडे जेवायला. आता वाटलं जेवण जेवण एकदम चांगलं होतं. मस्त जेवण चांगलं होतं. आम्हाला नाही आवडलं. आपल्याकडे पण असं जेवण द्यायला पाहिजे. सगळं मिक्स, मंदिरांमध्ये म्हणजे असं ठिकाणी असं अन्नछत्र. सगळं मिक्स. अगं मिक्सर त्याच्यात खात असते ना. डाळ भात, त्याच्यातच भाजी, त्याच्यातच ताक, सगळं त्याच्यात, मस्त ताक, सगळं त्याच्यातच. पण जेवण अरे आपल्या इकडे महाराष्ट्र नाही, टेस्ट चांगली होती. महाराष्ट्रासारखं हे देत पण नाही. टेस्ट चांगली होती, पण सगळं एकत्र होतं असं. 2-4 ठिकाणी शेगावला आहे साईबाबाची नाही. आणि बाजूला समुद्राचा व्ह्यू आहे, बघू शकताय बघा, मस्त असा. हे बघा, एकदम मस्त मूर्ती दिसते. आम्ही इकडे फोटो सेशन वगैरे केलं आमचं थोडंसं. आणि आता आम्ही चाललोय. गरम खूप आहे, गरम होते. हा, हे बघा किती मस्त आणि मोठी मूर्ती आहे. समुद्र आहे आजूबाजूने पूर्ण असा. आणि इकडे हे 17-18 मजलीची एक बिल्डिंग आहे. अशी बिल्डिंग म्हणजे मंदिराचंच आहे ते. त्याच्यात पण जाता येतं, लिफ्टने वरती जाता येतं, खाली येता येतं. इकडे आता आम्ही वरती आलोय आणि अजून पण इथून पायऱ्यांनी वरती जायचंय. बघा, बाजूला आजूबाजूचे दुकानं वगैरे आहेत. मस्त एरिया आहे. आणि पावसाळा आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे लोकांची जास्त, त्यामुळे मस्त बघता येते सगळं काही. हे बघा, इतका मोठा नंदी आहे आणि महादेवाची मूर्ती. आम्ही आता फायनली वरती आलोय. हे बघा, इथे हा खाली दगड दिसतोय, त्याला कलर दिलेला आहे. पूर्ण असे दगड ठेवलेले आणि त्यांना आता कलर दिलेला व्हाईट. आणि मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि असं प्रत्यक्षात बघायला तर एक नंबर वाटतंय. आता आम्ही एका केव्ज मध्ये चाललोय. हे बघा, अशी केव्ज बनवली. महादेवाची मूर्ती वरती आहे याच्या आणि खाली अशी केव्ज बनवली. मध्ये सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत बघा. तर मुरुडेश्वरचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालोय. आणि आता आम्ही चाललोय एका परत घनदाट जंगलामधून. आणि पाऊस सुद्धा खूप जोराचा चालू आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, पण
बघायला व्ह्यू एक नंबर वाटतोय. भीती पण वाटते थोडीशी, बट ठीक आहे. गाड्या पण दिसत आहे. आणि आमच्या आई आहे ना खूप घाबरल्या आहे. त्या ना मंत्र म्हणताय. बघा किती मस्त पाऊस आहे. आम्ही थोडं घाबरत नाहीये. कशाला घाबरू आम्ही 5 लोक आहे का गाडीमध्ये. आम्ही कशाला घाबरू. आम्ही त्याला हसवेल. नहीं डर नहीं लग रहा हमें. 5 जन है ना इसलिए अकेले होते तो 5 नहीं, हम 6 लोग हैं. गणपति बप्पा हमारे हाँ साथ मोर है है. वही ये रहे आगे. आगे गणपति बप्पा है. हम 6 लोग हैं भाई. और हम जा रहे हैं पावसाची मजा घेत आणि जंगलाची मजा घेत. चलो. आणि इकडे आमचे सर. नमस्कार, मी घाबरलोय. घाबरट व्यक्ती. शरण्ये सदा आमच्या इकडे मंत्र म्हणताय. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. जय भवानी माता. हा मंत्र म्हणायचा असतो ओके. प्रवासातून. आता आपण गाडी निघाली आपली ती पण एवढ्या जंगलातून, तेव्हा हा मंत्र म्हणायचा. खतरनाक प्रवास करत आम्ही चाललोय लोकांना. आई आपला प्रवास ऍडव्हेंचर नाही होते असं नाही वाटत तुला? एडवेंचरस. आता तू विचार कर, हा जो पाऊस होता आपल्याला आहे ना 276 किलोमीटर येतो. पूर्ण चालला असता पुढचे 2-3 तास. ट्रॅक लागून गेली असती. इतका जोरात पाऊस होता. आत्ताच थोडा कमी झालाय. आम्ही फुल याच्यामध्ये होतो की बाई पाऊस कमी होतो नाही, कारण की पुढचं काही दिसतच नव्हतं. इतकं डेंजर होतं. आत्ताशी दिसते म्हणजे आता पाऊस कमी झालाय. जंगलातून जायचंय. तर आता आम्ही थोडासा टी ब्रेकसाठी थांबलोय. चहा प्यायचा होता आम्हाला सगळ्यांना. गाईज आम्ही आता हम्पीमध्ये पोहोचतोय आणि थोडासा रस्ता राहिलाय आमचा. म्हणजे जवळपास किती किलोमीटर राहिलंय? 10 किलोमीटर राहिलंय. आणि बाबा आम्ही ज्या रस्त्याने चाललोय ना एकदम खतरनाक रस्ता आहे तो. कोणीच नाही रोडनी, जास्त लाईटी पण नाही. जब खाली रास्ता है ना तब लेना. अब लो आगे से. अब लो. आदमी घाबरलोय गाड़ी आम्ही. को फॉलो करेगा. आमची थोडी घाटली आहे भाई गाईज. यहाँ कोई नहीं है, बिल्कुल लाइट भी नहीं है. हा ना. हे बघ, एकदम सुमसाम रस्ता आहे. जास्त लाईटी पण नाही रस्त्याला. आमची गाडी. हा ना. स्नेहल को हर मागं पत्थर गाडीच नाही. और हर पत्थर में स्नेहल को इंसान है. आणि माग आम्हाला 2 टू व्हीलर वाले भेटला. एक माणूस फक्त. बाई. तर आता वाजले आहेत 11:15 आणि आम्ही जस्ट आता पोहोचलोय हम्पीमध्ये. हम्पी लवकरच म्हणजे सगळं लवकर दुकान वगैरे बंद होऊन जातं. 9लाच वगैरे बंद होऊन जातं. पण आम्हाला भेटलाय रूम वगैरे. तर मी तुम्हाला रूम दाखवते कसा भेटलाय. हा इकडे हॉल आहे असा, म्हणजे फ्लॅट टाईप आहे. 1 BHK टाईप आहे. इथे हॉल आहे, बेड वगैरे आहे. इकडे किचन आहे. जर आपल्याला चहा कॉफी वगैरे काही करून प्यायचं वगैरे असेल ना तर आपण पिऊ शकतो. हे बघा किचन आहे. गॅस वगैरे दिलेलं घरच्यासारखंच वाटतं एकदम. इकडे वॉशिंग मशीन पण आहे. आणि हा हॉल आणि इकडे वॉशरूम आहे आणि इकडे बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे इकडे. असं काही आहे. आमचा रूम घेतला आजच्यासाठी आम्ही. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.